आता बघूयात 10 वाजताच्या महत्त्वाच्या 25 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील उद्या एकाच मंचावर येणार। शिक्षण संस्था महामंडळाच्या शिक्षण प्रबोध कार्यक्रमामध्ये हे नेते एकाच व्यासपीठावर येणार। मंत्री धनंजय मुंडेंकडून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा जिल्हानिहाय आढावा, कुटुंब लाभार्थी तसंच अंत्योदय योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेतला। महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही, रामदास कदम यांचं वक्तव्य। ठाकरेंनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचाही रामदास कदमांचा आरोप। शिवसेना नेते रामदास कदम स्वतः संपलेले आहेत, राजकारणातनं त्यांचा चिखल झालाय। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर ठाकरे गटाचे नेते शरद कोळींची सडकून टीका। आमदार रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित, तर चर्चेला यामुळे उधाण। रोहित पवार परदेशात असल्यानं बैठकीला अनुपस्थित होते। रोहित पवारांनी पूर्वकल्पना दिली होती, वेगळे संदर्भ काढण्याची गरज नाही, खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातल्या वाकोद मध्यम प्रकल्पातनं पाणी उपसा, तर पाणी उपशामुळे मासेमारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ। प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याची सिद्धेश्वर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन मनोहर बनसोडे यांची मागणी। पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक खिडकी योजना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। राज्यामध्ये 30,000 रोजगार निर्मिती होणार।